शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. देवशोधन ते देवदर्शन असा सगळा विषय समर्थ आपल्याला सांगतात. आधी साधन चतुष्टयाची बैठक करून घेतली आणि ती बैठक पूर्ण झाल्यावरती चित्तशुद्धी होऊन आता आपण देवदर्शन करायचं असं ठरवल्यामुळे देवदर्शन जे आहे त्याच्यासाठी काय काय गोष्टी हव्यात, आवश्यक आहेत, त्या समर्थांनी आपल्याला सांगितल्या. आणि आता देवशोधन झाल्यानंतर तो कसा शोधायचा, काय शोधायचा, हे सगळं झाल्यानंतर आता देवदर्शन करायचं असेल तर आपली मनोधारणा कशी करावी लागते ते आपण मागच्या वेळेला बघितलं की मनस्थिती आपली त्या दृष्टिकोनातून तयार करावी लागते. कारण आपली मनस्थिती ही कधीही पटकन पालटण्याची जास्त शक्यता असते, बदलण्याची शक्यता असते, कारण मन हे नेहमी बदलणारच असतं. कधी इकडे तर कधी तिकडे जातं. ती जी बैठक आहे मनाची ती तयार आपली पूर्ण झाली की मग आपल्याला देवदर्शन करता येतं. देवदर्शन म्हटलंय, एकरूपत्व म्हटलेलं नाही. त्या देवाचं दर्शन आपल्याला होतं, तिथपर्यंत जायचं. पण एकदा देवाचं दर्शन झालं की आपल्याला निश्चितपणे त्यामध्ये ती पुनरावृत्ती होत जाऊन आपल्याला त्याची बैठक तयार होती की देव दर्शन झालं तर आता आपल्याला त्याच्याशी एकरूप कसं होता येईल, हा पुढचा टप्पा आहे. पण तरी सुद्धा आधी मुळामध्ये देवदर्शन होणं महत्वाचं. पण त्यासाठी आणखीनही काही गोष्टी गरजेच्या आहेत ज्या करणं महत्वाचं आहे. ते म्हणजे सार शोधन. शोधन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर आतापर्यंत आपल्याला समर्थांनी सांगितलं की परब्रह्म शाश्वत आहे, माया अशाश्वत आहे. ती दिसते पण ती खरी नसते. ती विविध नाम रूप धारण करते पण तिचं जे रूप असतं ते भ्रमात्मक असतं, नश्वर असतं. त्यामुळे ते नश्वर आहे ते सोडून द्यायचंय, ते बाजूला करायचंय, ते आहे तसंच ठेवून त्याच्या पलीकडे जायचंय किंवा ते बाजूला सारायचंय. पण ती बाजूला आपल्याला सारता येत नाही, कारण ते दृश्य दिसतच राहणार आहे, ते काही नष्ट होणार नाही. पण आपल्या विवेकाच्या जोरावर आपण ते विवेकाने आणि मनाने दूर सारायचं असतं. त्यामुळे तशी मनाची बैठक आपल्याला करून घ्यावी लागते. तो सार शोधन जो समास आहे तो आज आपण बघणार आहोत. इथे ते प्रत्येक वेळी आपल्याला सांगतात की परमात्मा हा खरं म्हणजे दृश्या वेगळा आहे, पण तरी सुद्धा तो सर्व प्रकारे सर्व पदार्थांना किंवा दृश्य गोष्टींना आतून बाहेरून व्यापून भरलेला असतो. तो आतून बाहेरून व्यापून आहे म्हणूनच आपल्याला हे दृश्य दिसत असतं. हे दृश्य आपल्याला का दिसतं, कारण दृश्य दिसण्यासाठी सुद्धा कुठेतरी आपल्याला अधिष्ठान असावं लागतं. सत्याचं अधिष्ठान असेल तरच आपल्याला भासात्मक दृश्य दिसतं. हे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की झाडाचा बुंधा दिसला तरच आपल्याला तिथे रात्रीच्या वेळात अज्ञानाच्या अंधारामध्ये आपल्याला हे जाणवतं की तिथे कोणीतरी माणूस बसलाय. पण जर तो झाडाचा बुंदाच नसेल तर ते आपल्याला दिसणार नाही. म्हणजे ते भासात्मक दृश्य दिसण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथे काहीतरी असावं लागतं. हे जे सत्य आहे, ते परब्रह्म जे आहे ते तिथे आहे म्हणूनच आपल्याला हा मायेचा दृश्य विश्वात्मक पसारा दिसत असतो. मग तो दृश्य विश्वात्मक पसारा आपल्या मनाने आपल्याला दूर सारायचा असतो, आपल्या बुद्धीने आपल्याला दूर सारायचा असतो, किंवा आपल्याला त्याच्यामध्ये ते दिसत असलं तरी ते भासात्मक आहे, अशाश्वत आहे, अशा पद्धतीने विचार करून हळूहळू मनोधारणा तशी बदलावी लागते.
हे सगळं करत असताना अनेक अडचणी आपल्याला येतात, कारण आपलं मन ते मानत नाही. सुरुवातीला तर नाहीच. कारण मनाची ती प्रवृत्ती आहे. प्रत्येक गोष्ट लगेच मानलीच पाहिजे असं नाही. ते म्हणतं मला हे जर दिसतंय तर ते मी का नाही मानायचं? म्हणजे अशा पद्धतीने ते वागत असतं. त्यामुळे थोडंसं त्या मनावरती आपल्या भाषेत कंट्रोल करावा लागतो. म्हणजेच त्या मनावरती आपलं नियंत्रण करावं लागतं. हे नियंत्रण करून त्याला एकदा आपल्या अधिपत्याखाली आणलं, की आपोआपच आपल्याला त्याची सवय होते. ते दृश्य दिसत असलं तरी त्या मनाच्या समजुतीने आपण ते बुद्धीच्या जोरावर दूर करू शकतो. त्याला विवेक लागतो. हे सार शोधन करताना सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने करावं लागतं. त्यामुळे त्यांनी मग हे कसं शक्य आहे? तर हे संतांच्या संगतीमध्ये ज्ञानी पुरुषांच्या आत्मज्ञान ज्यांना झालेलं आहे, अशा पुरुषांच्या संगतीने म्हणजे संत संगतीने आपल्याला हळूहळू जमायला लागतं. कुठलीही गोष्ट जी आपल्याला जमत नसते, त्याचा सतत प्रयत्न करत राहिलं, की आपल्याला ती जमते. पहिल्यांदा नाही जमणार, दुसऱ्यांदा नाही जमणार, पण तिसऱ्यांदा तर जमेल. असं हळूहळू आपल्याला त्याबद्दल आपली ओढ वाढत गेली, की आपल्याला ते आपोआपच समजतं. अशा तऱ्हेने ते होतं. त्यामुळे संत संगती अत्यंत महत्वाची आहे. हा दृश्य परमात्मा खरं म्हणजे नाहीच आहे. तो अदृश्य आहे. आपल्याला इंद्रिय अगोचर त्याला म्हटलं जातं. मग तो आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही हे आपण बघितलेलं आहे. पण तरी सुद्धा तो सर्व पदार्थांना आतून बाहेरून व्यापून असतो. आतून बाहेरून व्यापून असतो. म्हणून आपल्याला ते दृश्य दिसत असतं. मग जो तो आतमध्ये आहे, आतून बाहेरून जो व्यापून आहे, बाहेरचं आपल्याला पटकन कळत नाही. पण विभूती योग पाहिला गीतेतला तर आपल्या लक्षात येतं, की त्यातलं जे जे कायमस्वरूपी उत्तमात उत्तम गुणपूर्ण असं जे जे काही आहे ते तत्व आहे. त्या तत्वाची ती धारणा आहे. त्यामुळे ते तत्व जाणणं हे विभूती योगातनं जसं अर्जुनाला भगवंतानी समजावून दिलं, की ते पाहायला तर शिक. ते तर तुला पाहायला येतं. गुलाबाच्या फुलाचं सौंदर्य तर पाहायला येतं. तू त्याचे काटे बघू नको. सुरुवातीला गुलाबाच्या फुलाला धरताना काटे लागणारच आहेत. पण ते जर फुलाचं सौंदर्य घ्यायचं असेल, त्या फुलाचा सुगंध घ्यायचा असेल, ते फूल त्यातलं सगळे कोमलता बघायची असेल, तर आपल्याला काटे सुरुवातीला बोचतीलच. पण ते हळूहळू आपल्याला कळतं, की नाही हे काटे आपल्याला बोचणार नाहीयेत. कारण आपण त्यातलं सौंदर्य घेणार आहोत. ही विभूती पाहायचं जे आहे, ते सुद्धा ही त्याची पहिली स्टेज आहे, असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि विभूती योगात अशा अनेक विभूती सांगितलेत, ज्या चराचरामध्ये भरलेल्या आहेत. त्यामागचं तत्व जेव्हा आपण पाहायला सुरुवात करतो, त्यावेळेला आपल्याला हळूहळू परमात्म्याचं दर्शन व्हायला सुरुवात होते. हे फक्त दर्शन होतं. आणि संतांच्या संगतीने त्याला नंतर हळूहळू ओळखता पण येतं. हे त्याला ओळखणं, जाणणं, त्याचं सौंदर्य बघणं, ती विभूती बघणं, ह्या सगळ्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तो गुप्त परमात्मा जो आहे, तो आपल्याला पाहता येतो. त्यामागे असणारं तत्व म्हणून आपल्याला तो पाहता येतो, जाणवतो, अनुभवता येतो असं नाही. त्या अनुभवायला थोडा वेळ लागतो. आपण त्यातलं सौंदर्य अनुभवतो. आपण त्यातलं गुण अनुभवतो. हे सगळं अनुभवू शकतो. पण म्हणून तो परमात्माचंच दर्शन होईल असं नाही. ते व्हायला अजून थोडा वेळ लागतो. कारण ह्या चराचरामागचं हे तत्व ओळखणं म्हणजे त्याचं दर्शन आहे. जसं आपण म्हणतो, की सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर मागे उदाहरण हे झालेलं आहे आपलं, की उंदीर आणि गणपती मोडीत टाकायला गेलं तर गणपतीची किंमत काही जास्त येत नाही. सोनार त्यामागचं सोनं बघतो. तसं हळूहळू आपल्याला या चराचर दृश्यामागचं ते तत्व बघायची सवय होत जाते. समर्थ यासाठी आधी बरीच आपल्याला उदाहरणं देतात. ते म्हणतात, गुप्त आहे उदंड धन, काय जाणती सेवक जन, तयास आहे ते ज्ञान, बाह्याकाराचे श्रीराम. तैसे ज्ञाते समर्थ, तेही ओळखावा परमार्थ, इतर ते करती स्वार्थ, दृश्य पदार्थाचा श्रीराम. तैसे ज्ञाते ते समर्थ.
जे ज्ञाते आहेत, ज्यांनी त्याला जाणलंय, जे आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले आहेत, असे जे लोक आहेत ज्यांनी त्याला जाणलेलं आहे, ते खरे समर्थ आहेत. समर्थ म्हणजे समर्थ रामदास म्हटलेलं नाही, ते समर्थ आहे या अर्थाने त्याने ते वापरलं. समर्थ समर्थ होतेच, त्याबद्दल वादच नाही. पण तेही ओळखलेला पदार्थ परमार्थ, त्यांनी हा परमार्थ ओळखलेला आहे. म्हणजे कशा दृष्टीने ते देवदर्शन करायचं हे त्यांनी ओळखले. ते ज्ञाते आहेत, ते जाणते आहेत, ते संत सज्जन आहेत. त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला हे जाणता येऊ लागतं. हळू आपली मनोधारणा बदलत जाते. त्यांच्या संगतीचा परिणाम आपल्यावरती होतो. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी असं सांगितलेलं आहे. तर ते जे आहे ते ऐकणं महत्वाचं आहे. संत सज्जन काय सांगतायत ते बघायला पाहिजे. इथे त्यांनी म्हटलं गुप्त आहे उदंड धन, काय जाणती सेवक जन. एखादा श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे बरेच नोकर चाकर आहेत, त्याच्या घरात जे काही दिसतंय मोठ्या मोठ्या वस्तू, मौल्यवान वस्तू दिसतायत, एवढा मोठा राजवाड्यासारखं घर दिसतंय, हे सगळं पाहिल्यानंतर त्याला ते म्हणतात तो श्रीमंत नक्की असला पाहिजे बरं. हे वरवरचं जे सगळं दृश्य आहे, ते दृश्य पाहून ते म्हणतात की हा श्रीमंत आहे. पण त्यांना हे वरवर दिसणारं जे दृश्य आहे ते फक्त तेवढंच आहे असं त्यांना वाटतं, पण तसं नसतं. त्यापेक्षा सुद्धा त्या माणसाजवळ आणखीन काही गुप्तधन असण्याची शक्यता असते. ती यांना माहिती नसते. आता त्याचं बँक बॅलन्स किती आहे, त्याचं एफडी किती आहे, त्याचं बाकीचं सगळं घर दार जमीन जुमला हे किती आहे, हे सगळ्यांनाच माहिती असतं असं नाही. ते जर बघितलं तर जे वरवर दिसतंय त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त त्याच्याकडे आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ते फक्त वरवरच्या ह्याच्यावरती भुलले जातात. नोकर चाकर जे असतात ते. आम्ही नोकर चाकर असल्यासारखेच आहे. आम्ही या दृश्य व्यवहार म्हणजे जे दृश्य दिसतंय त्यालाच भुलून जातो. त्यालाच आपण माया म्हणतो. या दृश्याला जे आम्ही भुलून जातो, काय भुललासी वरलिया रंगा. एखादा माणूस अगदी साधा सुधा असेल, त्याला त्यांनी काही दागदागिने घातलेले नाही, श्रीमंती त्याच्या चेहऱ्यावरनं दिसत नाही, पण तो आत्मज्ञानी असतो हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि आपण म्हणतो काय माहिती कोणतरी आला होता बघ, पण तो श्रेष्ठ होता, तो ज्ञाता होता हे आम्हाला कळत नाही. कारण ते त्याच्या अंतरंगात भरलेलं ज्ञान त्याच्या वृत्तीतून पालटत असतं. तो या बाह्य पसाऱ्यावरती कधीच अवलंबून नसतो. मग तो जर बाह्य पसाऱ्यावरती अवलंबून नसतो, तसं आपल्याला सुद्धा या श्रीमंतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. जी दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला दिसते, आपल्याला त्या त्या व्यक्तीमधलं विभूतिमत्व पाहता आलं पाहिजे, त्याच्यातलं सौंदर्य पाहता आलं पाहिजे, त्याचे गुण पाहता आले पाहिजेत. हे जेव्हा पाहायला आपण शिकतो तेव्हा देवदर्शनाकडे आपण वळतो. आपण प्रत्येकातली वाईटच गोष्ट जर बघत बसलो तर आपल्याला देवदर्शन कधीच होणार नाही. प्रत्येक माणसातलं जे विभूतिमत्व आहे आणि असतं ते ती चांगली गोष्ट पाहणं याची सवय आपल्याला मायेमध्येच होते. आणि ती मायेमधली सवय आपल्याला जर चांगल्या दृष्टिकोनातनं लागली तर आपल्यालाच ते विभूतिमत्व पाहता येतं. आणि हळूहळू बाकीचा पसारा आपण सोडून देतो. हे जे असार म्हटलेलं आहे ते सगळा बाकीचा पसार आहे. आणि म्हणून आपलं परमात्म्यासंबंधी कसं असतं, एक तर देहबुद्धीमुळे आपल्याला तो कळत नाही. अभ्यासाने संत संगतीने तो आपल्याला कळतो, पण तो पूर्ण कळत नाही. म्हणून ज्या पुरुषाजवळ ज्ञात्याजवळ हे सामर्थ्य आहे त्याला तो परमार्थ परम अर्थ या दृष्टीने म्हणते. तो परम अर्थ तो ते विभूतिमत्व त्यातलं देव, त्याला थोरला देव ज्याला समर्थ म्हणतात तो पाहता येतो. मग त्याच्या संगतीत राहिलं की हळूहळू चांद्रशाखा न्यायाप्रमाणे तो आपल्याला ते विभूतिमत्व, ते देवत्व आपल्याला दाखवायला सुरुवात करतो. अर्थात अनुभव आपल्यालाच घ्यायचा असतो. म्हणून त्यामागचं काही वेळेला असं होतं की तत्व न जाणता पण कर्मकांडामध्ये गुंतून पडतो. आणि मग अमुक केलं नाही, तमुक केलं नाही म्हणून आपल्यालाच त्रास व्हायला लागतो, की अरे बापरे मी हे कर्म केलं नाही, मी ते म्हणजे कर्मकांडातल्या गोष्टी. काय अमकं झालंच नाही माझ्या हातून, मग तो नैवेद्य दाखवला गेला नाही, तो आधीच उष्टा केला गेला होता, त्या लहान मुलाने तो खाल्ला. असे काहीतरी मनामध्ये विचार आपल्या छोटे छोटे यायला लागतात. आणि आपण कर्मकांडामध्ये गुंतून जातो. अरे यावर्षी अमकं अमकं ते करायचं राहूनच गेलं. ठीक आहे ना,
त्यावेळेला तुला भगवंतानी बुद्धी दिली नाही, आत्ता दिली ना, मग आत्ता कर, काही बिघडत नाही. चांगल्या गोष्टीसाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते, कधीच नसते. नेहमीच चांगलाच मुहूर्त असतो जेव्हा आपण चांगली गोष्ट करण्याची इच्छा प्रगट करतो आणि ते कार्य करायला सुरुवात करतो. तो प्रत्येक क्षण चांगलाच असतो, कारण आपण चांगलं कार्य करत असतो. मी या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपण कर्मकांडामध्ये फारसं गुंतून जात नाही आणि ते गुंतायची गरज नसते. पण काही वेळेला ज्याला आपण पढत मूर्ख म्हटलेला आहे समर्थांनी, तो समास आपला फार सुरुवातीला झालेला आहे, की त्याला सगळ्याचं परिपूर्ण ज्ञान असतं, पण तरी तो मूर्ख असतो. कारण तोच ह्या कर्मकांडाचं काही वेळेला आपल्यासाठी फायदा करून घेतो. मग हे जे चुकीच्या दृष्टिकोनातनं फायदा करून घेणं, हेही पढत मूर्खाचंच लक्षण आहे. त्यामुळे यामागचं तत्व न जाणता कर्मकांडांमध्ये गुंतून राहतो, तेही चुकीचं आहे. जसं एखाद्या त्यांनी आणखीन एक उदाहरण, अशी बरीच उदाहरणं दिलेली आहेत समर्थांनी, की आपण हे गुप्ताय उदंड धन काय जाणती सेवक जन, हे जे म्हटलेलं आहे ह्याच्यासारखंच आणखीन एक उदाहरण त्यांनी असं दिलेलं आहे, की शेतामध्ये शेततळ बांधायचं होतं. पण हे शेततळ बांधण्यापूर्वी ते जर खड्डा खणला गेला, त्या खड्ड्याच्याही आतमध्ये त्या श्रीमंत गृहस्थांनी थोडंसं खणून हे करून मध्ये गुप्त धन ठेवून दिलं, की कधी काळी आपल्याला लागलं तर ते धन आपल्याला उपयोगी पडेल. त्या काळी अशी गुप्तधन पुरण्याची पद्धत होती, कारण तेव्हा काही अशा स्विस बँका वगैरे नव्हत्या, किंवा इतर कुठल्या बँका नव्हत्या, की जिथे ठेवून दिलं चालतंय असं काही नव्हतं. तर त्यामुळे त्यांनी ते गुप्तधन जे होतं ते खड्डा खणून झाल्यानंतर त्याच्याही खाली थोडासा खड्डा खणून ते गुप्तधन पेटीमध्ये बंद करून ठेवलं आणि त्याच्यावरती पाणी वगैरे सगळं माती वगैरे घालून टाकली. आणि मग सकाळी उठून सगळ्यांना सांगितलं, आता हे शेततळ आहे ते भरून घ्यायचंय. मग त्याप्रमाणे सगळ्यांनी त्याच्यात पाणी सोडलं आणि ते शेततळ जे होतं ते पूर्णपणे त्यांनी भरून घेतलं. लोकांना काय दिसलं, अरे वा वा, पाणी भरलं की शेतामध्ये आता काही प्रश्न येणार नाही. पण त्या जाणत्यालाच हे माहिती होतं की याच्या खाली गुप्तधन सुद्धा मी लपवून ठेवलंय, जे मला अडीअडचणीला उपयोगी पडणार आहे. अशा तऱ्हेने ते जे सार आहे ते जाणतोय, ज्याने ते पुरून ठेवलेलं आहे तो जाणतोय, त्याला ते माहितीये वेळ प्रसंगी मी हे पाणी बाजूला करून ते आतलं धन काढू शकतो, हे त्याला माहितीये. पण लोकांना माहिती नाही. लोकांच्या दृष्टीने वरवर बरं झालं बा, शेततळ त्यांनी तयार केलं, त्यामुळे आपोआपच आता शेताला पाणी व्यवस्थित राहील, हे त्यांना बाह्य असार आहे ते दिसतंय. पण त्यातलं जे सार आहे ते फक्त जाणत्यालाच माहिती असतं. म्हणून जगात सार आणि असार या दोन्ही गोष्टी आहेत, पण त्यातलं असार टाकून सार घ्यायचं. सार हे नेहमी गुप्त असतं, असार हे प्रगट असतं, दृश्य स्वरूप असतं. त्यासाठी त्यांनी अनेक दाखले आपल्याला दिलेले आहेत. कल्पतरू जे असतात ते कमी आहेत आजकाल, तर ते पाहायलाही मिळणार नाहीत, पण स्वर्गामध्ये आहेत असं म्हणतात. कल्पतरू कमी आहेत, पण बोरी बाभळी भरपूर असतात. गाई वासरं खूप असतात, पण कामधेनू एखादीच असते. अशा पद्धतीने त्यांनी सगळी उदाहरणं दिलेली आहेत समर्थांनी. पहिल्या काही जवळजवळ 17 ओव्यांमध्ये त्यांनी ही दिलेली आहेत. आणि मग शेवटी 17व्या ओळीमध्ये ते असं म्हणतात, तस्मात सार ते दिसेना आणि असार ते दिसे जना, सारासार विवंचना साधू जाणती श्रीराम, दिसेना गुप्त धन तयासी करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा श्रीराम, सज्जन संगती शोधावा, असं त्याने सांगितलेलं आहे. म्हणजे हा खरं म्हणजे चराचरामध्ये भरलेला परमात्मा आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी. पण मग तो आम्हाला कधी दिसेल? तर असार जे आहे, दृश्य नामरूपात्मक जे आहे, हे दूर सारल्यानंतर दिसेल. पण मनुष्य हा मुळामध्ये बहिर्मुख असतो, त्यामुळे डोळ्याला जे दिसेल ते त्याला खरं वाटतं, म्हणजे दिसत नाही ते त्याच्यावरती त्याचा विश्वास पटकन बसत नाही. त्यामुळे ती शक्ती आहे हे जाणवायला सुद्धा
तशी शक्ती, तशी मनोरचना आपल्याला तयार करावी लागते. ती शक्ती आपल्यात उत्पन्न व्हावी लागते. म्हणून साधन चतुष्टय करून चित्त शुद्धी करायला सांगितलेली आहे. कारण तो शुद्ध आहे, विमल आहे. हे परब्रह्म जे आहे ते शुद्ध स्वरूपातलं आहे. तिथे काही सुद्धा कलंक नाहीये. त्यामुळे हे सगळं जर शोधायचं असेल तर त्याच्याप्रमाणे आपल्याला व्हावं लागतं. हे व्हावं लागतं म्हणजे चित्ताची शुद्धी तर करावी लागते. ती साधन चतुष्टयाने होते आणि ती झाल्यानंतर आपल्याला त्याचं दर्शन व्हायला लागतं. पण दर्शन व्हायला लागल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यातलं सार जे आहे ते तत्व आहे ते ओळखता यायला लागतं. पण ओळखता यायला लागलं तर त्याच्याशी जर एकरूप व्हायचं असेल तर मन शुद्ध करावं लागतं. म्हणून ह्या मनोधारणा बदलण्यामागे अनेक गोष्टी येतात. पहिल्यांदा तर फक्त चित्ताची शुद्धी आहे, जी फार अवघड गोष्ट आहे. आपल्या मनामध्ये चित्त शुद्ध आपलं कायम असतंच असं नाही. आपण सगळं सर्वत्र समचित्ताने बघतही नाही. हे समचित्त होणं, चित्त शुद्ध होणं, ते शुद्ध झाल्यानंतर त्या शुद्ध चित्तामध्ये त्याचं जे दर्शन आत्तापर्यंत विभूती रूपाने झालं, ग्रंथांच्या रूपाने झालं, सगुण रूपाने झालं, ते सगळं आपल्याला साठवावं लागतं. त्या चित्ताच्या भांड्यामध्ये जे नको त्या गोष्टी साठवलेल्या असतात, तिथे ते रूप नाम रूप साठवावं लागतं. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. हे रूप आधी मनामध्ये साठवलं की त्याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. आणि दुसरं काही दिसत नाही म्हटल्यानंतर चराचरामध्ये असलेलं विभूती तत्व, त्यामागचं तत्व आम्हाला दिसायला लागतं. तेच देवदर्शन आहे, दुसरं काही नाही. ते देवदर्शन झाल्यावरती आपल्याला त्याच्याशी एकरूप होणं हा फार पुढचा टप्पा आहे. याच्यासाठी सुद्धा साधना करावी लागते. 3 देहाचं निरसन आपल्याला करावं लागतं. स्थूल सूक्ष्म कारण हे आपल्या हातात आहे. ते झाल्यानंतर सद्गुरु कृपा होतेच. तेव्हा महाकारण देहातली तुर्या अवस्था जी द्वैतात आहे तिथपर्यंत आपल्याला पोचता येतं. आणि तुर्येतून उन्मनी अवस्था गाठणं हाही एक वेगळा भाग आहे. ती वेगळी साधना आहे. वेगळी साधना म्हणजे हीच पुढे करायची, पण त्याच्यात बदल कसा होत जातो हे समर्थांनी 15व्या दशकानंतर सांगायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला जायचंय. पण आता एवढा विचार न करता आपल्याला देव शोधन करता येणं महत्वाचं आहे. अहंकाराने अभिमानाने असं ताठरलेलं आपलं मस्तक जे आहे ते संतांपुढे सद्गुरूंपुढे नतमस्तक करावं लागतं. ते सर्व त्यांना समर्पण करावं लागतं. हे समर्पण करणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाशिवाय संत सज्जन आणि सद्गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला परमेश्वराचं दर्शन होत नाही. महाकारण देहाचा निराश करण्यासाठी सद्गुरु कृपा लागते. त्यामुळे सार जे आहे ते गुप्त आहे. ते आत्मा जो आहे तो गुप्त आहे. तो दृश्या वेगळा असला तरी चराचरामध्ये भरून आहे. त्याच्या आतून बाहेरून भरून आहे. बाहेरून भरून आहे मग आपल्याला का नाही दिसत? आतून आहे तो नाही दिसत. पण बाहेरून आहे तोही दिसू नये. तर आपण नेहमी म्हणतो की सोन्याचे दागिने केले तर आम्ही म्हणतो मी बांगडी केली, मी गळ्यातलं केलं असं म्हणतो. पण मी असं म्हणते का की सोनं मी 4 तोळ्याच्या बांगड्या केल्या तर 4 तोळे सोनं घेतलं असं नाही मी म्हणत. मी म्हणते बांगडी, कारण मी दृश्य रूपामध्ये जास्त पटकन विलीन होते. कारण मी मायेतच राहते, मायेच्याच आधाराने जगते आणि मायेमध्येच पूर्ण आयुष्य घालवते. त्यामुळे ते मायारूपी नामरूपात्मक दर्शन मला आधी होतं. म्हणून सगुण उपासना आधी करायची नामरूपात्मक. आणि मग निर्गुणाकडे जायचंय, त्या तत्वाला शोधायला जायचंय. म्हणून हे सतत आपल्याला सतत सांगितलं जातं की ईश्वर चरणी नतमस्तक व्हा. आपण ईश्वराकडे जातो, देवदर्शन करतो, देवाच्या देवळात जातो, ते देवदर्शन करतो, सगुण रूपातलं करतो, त्याच्या पायावर आपलं डोकं ठेवतो आणि लगेच उठतो. पण हे जे डोकं ठेवण्याची जी क्रिया आहे ती नतमस्तक होण्याची क्रिया आहे. ती आपली 5 ज्ञानेंद्रिय त्याच्यापुढे झुकवण्याची क्रिया आहे. एकदा का ही अहंकार निर्माण करणारी 5 ज्ञानेंद्रिय त्याला अर्पण केली की मग ते खरं नतमस्तक होणं आहे. आणि मग त्याच्या चरणाशी विलीन होतो. मग देव दर्शनानंतर एकरूपत्व यायला सुरुवात होते.
ही फार पुढची अवस्था आहे, आत्मनिवेदन भक्तीची अवस्था आहे. अशा पद्धतीने सांगण्यापूर्वी त्यांनी आधी आपल्याला काय करायला पाहिजे, तर असार जे आहे ते दूर सारायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. सार ते दिसेना, जमिनीतलं गुप्तधन गाडून ठेवलं हे बाकीच्यांना दिसलं नाही, पण डोळ्यात अंजन घालून ज्याने ते केलेलं होतं, दूरदृष्टीच्या विचाराने ज्याने केलं होतं, तो जो जाणता पुरुष आहे त्याला ते माहिती होतं. हे जसं आहे किंवा गुप्तधन काही वेळेला जमिनीच्या खालचं शोधण्याकरता डोळ्यात एक प्रकारचं अंजन घालत असत, असे दाखले आपल्याला पुराणामध्ये किंवा नंतरच्या सुद्धा काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे जे डोळ्यात ठराविक प्रकारचं अंजन घालावं लागतं, म्हणजे ती एक त्यावेळची पद्धत होती, तर ते गुप्तधन आपल्याला दिसतं असं म्हटलं. हे अंजन म्हणजे नक्की काय आहे? आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने आपली मनोधारणा तयार करावी लागते, म्हणजे ते अंजन आपल्या डोळ्यात घालावं लागतं. त्यावेळेला आपल्याला सद्गुरूंचे विचार, सद्गुरूंची कृपा ह्या अंजनाशिवाय आपल्याला ते दिसत नाही. ते परमात्म स्वरूपाचं गुप्तधन आपल्याला दिसत नाही. तस्मात् सारते दिसेना. आणि असारते दिसे जना, हे सरसगट सगळ्यांना दिसतंय. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा म्हणतात, असे सार साचार ते चोरलेसे, येही लोचनी पाहता दृश्य भासे. म्हणजे या डोळ्यांनी पाहिलं, चर्मचक्षूंनी जर पाहिलं, तर आपल्याला ते वरवरचं नामरूपात्मक दृश्य दिसतं. पण आत्मचक्षूंनी पाहिलं, ज्ञानचक्षूंनी पाहिलं, तर आपल्याला त्यामागचं तत्व दिसायला लागतं. हे ज्ञानचक्षूंनी पाहण्यासाठी, ही दृष्टी आपल्याला येण्यासाठी आपली मनोरचना बदलावी लागते. ही मनोरचना बदलणं जास्त महत्वाचं आहे. त्यालाच गुरुकृपेचं अंजन. बरं, अंजन घातलं की पहिल्यांदा डोळे चुरचुरतात ना हो. मग ते डोळे चुरचुरणं म्हणजे आपल्याला ते सहन होत नाही. अरे बापरे, किती आगाग होती असं वाटतं. पण नंतर स्वच्छ दिसायला लागतं. मग हे गुरुकृपेचं अंजन सुद्धा सुरुवातीला आपल्याला पटत नाही. आपल्याला वाटतं इतकं कसं काय विश्वास ठेवायचा, पण ते आपल्याला कुठे नेतायत, काय मार्गावर नेतायत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि गुरुकृपेच्या अंजनाशिवाय ते आपल्याला पाहायला मिळत नाही. ते गुप्त धन आहे. म्हणजे त्यातला गुप्त जो अर्थ आहे तो ज्ञानी साधूला कळतो, ज्ञानी माणसाला कळतो. आणि म्हणून त्याचे चरण धरणं आपल्याला गरजेचं आहे. आता एक गोष्ट जर आपण बघितली, पुराणात कथा सांगितली जाते. पूर्वीच्या काळी एक श्रीमंत गृहस्थ होता. चारही मुलं त्याची पूर्णपणे आळशी होती. आणि ही आळशी मुलं भरपूर पैसा आहे, काय करायचंय म्हणून पैशाची उधळण करत होती. आणि आपोआपच हा गृहस्थ, त्याला मग कळायला लागलं की बाबा पुढे आपल्या मुलांचं अवघड आहे सगळं, म्हणून त्यांनी गुप्तधन एका ठिकाणी पुरून ठेवलं. आता हे गुप्तधन भरपूर त्याने पुरून ठेवलं, पण या मुलांना काही सांगितलं नाही. आता मुलांना तर सांगितलं नाही, पण एका साधू सज्जन असलेल्या आपल्या मित्राला तो बोलता बोलता मला म्हणाला की मुलांची काळजी वाटते, अनायसे हे सगळं उधळून टाकतायत आणि हे सगळं नष्ट करून टाकतील, त्यापेक्षा आपण गुप्तधन ठेवलेलं आहे. मग नंतर काही दिवसांनी तो जातो, मरतो वगैरे, आणि मग ती मुलं भिकेला लागतात, कारण सगळं उधळून टाकलेलं असतं, कष्ट करायची सवय नसते. हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग त्यांना अगदी वाईट परिस्थिती येते. आता काय करावं, भिकेला लागतात. थोडक्यात फार गोष्ट वाढवत नाही, सांगण्याचं तात्पर्य महत्वाचं आहे. आणि आता काय करावं या उद्विग्न अवस्थेमध्ये, किंवा काय करावं हे समजत नाही. श्रमाची, तरी कष्ट करण्याची सवय नाही, त्या शरीराला काही म्हणजे बाकीच्या गोष्टींची सुखासीन. म्हणून समर्थ नेहमी म्हणतात, सुखात जरूर राहावं. सुख आपल्याला पाहिजेच आहे, पण सुखात राहणं वेगळं आणि सुखासीन होणं वेगळं. हे सुखासीन कधी होऊ नये. त्यामुळे सुखासीन झालेल्या मुलांना आपोआपच म्हणजे दुर्दैवानी म्हणूया की त्यांना पूर्ण दारिद्र्य प्राप्त होतं. आणि मग हे सगळं झाल्यावर ती खिन्न अवस्थेत बसलेली असताना एक सत्पुरुष तिथे येतो, जो यांचा मित्र असतो, तो तिथे येतो असं म्हणूया आपण. आणि तो म्हणतो की काहीतरी माझा मित्र म्हणत होता बुवा, की कळसामध्ये गुप्त धन ठेवलंय. हे मंदिर तुमच्या इथे आहे ना, कळसामध्ये एकादशीला दुपारी त्यांनी काहीतरी मंदिर गुप्त धन ठेवलंय असं काहीतरी तो म्हणत होता, पण मला काही लक्षात नाही आलं. त्याच्या लक्षात आलेलं असतं.
पण तरी तो म्हणतो तुम्ही विचार करा, तुम्हाला काही सांगितलं नाही. म्हणे आम्हाला काही सांगितलं नाही. ह्या कळसात का, समोरच्या देवळाच्या कळसात का? ते म्हणतात उद्याच आपण जाऊया आणि त्या कळसातलं धुवून घेऊया. तो म्हणतो असा वेडेपणा करू नका. त्या कळसाचं आकार केवढा, मंदिर केवढं, त्याचा आकार केवढा, त्यातला कळस, त्याच्यात किती धन असणार आहे आणि ते तुम्हाला किती काळ पुरणार आहे. काहीतरी विचार करा. काहीतरी त्यामागे अर्थ असेल. तो गुप्त अर्थ जाणणं, ते गुप्त त्याच्या मागे लपलेलं ज्ञान जाणणं, ते आत्मज्ञान जाणणं म्हणजे ज्ञाता होणं आहे. ते आत्मज्ञान ज्यांनी जाणलंय ते सत्पुरुष आहेत, ते संत सज्जन. तुम्ही काहीतरी विचार करा. तो म्हणताना तर असा म्हणाला होता की समोरच्या देवळातल्या कळसामध्ये एकादशीच्या दिवशी असं काहीतरी अर्धवट अर्धवट त्यांनी शब्द दुपारी असं वगैरे म्हटला होता. आता विचार करा, ती मुलंही विचार करायला लागतात. बुद्धीची आपल्याला देणगी आहे हे पूर्णपणे विसरून गेलेली मुलं विचार करायला लागतात. बुद्धी भ्रष्ट गंजून जाते आपली, ती त्याच्यावर गंज चढू नये म्हणून आपण सातत्याने कुठला ना कुठला तरी अभ्यास करत राहावं. मी असं म्हणत नाही की परमार्थाचाच अभ्यास करावा, तो तर उत्तमच आहे, जी आपली मनाची शरीराची सगळ्याची घडण-ठेवण करत जातो. पण परमार्थ सोडून द्या, दुसऱ्या एखाद्या विषयाची, मग संगीत असेल त्यातही भगवंत पाहता येतो. सत्कर्म असेल त्यातही भगवंत पाहता येतो. तो भगवंत चराचरात भरलाय हेच तर आपण म्हटले, पण दिसत नाही, जाणवत नाही. त्याला शोधायचं असेल तर कुठलंही कार्य, सत्कार्य हे भक्तिपूर्वक करावं. असं संतांनी सांगितलेलं आहे. बुद्धीला गंज चढून देऊ नका. ती बुद्धी शाबूत ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि नंतरच आपल्या हातात नाही, पण तरी सुद्धा बुद्धी शाबूत ठेवणं, कारण बुद्धी हे माणसाला दिलेलं वरदान आहे. त्यामुळे बुद्धी आणि हास्य हे आपल्याला जपून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यातच परमेश्वर आहे. कारण तो बुद्धीच्या आधारानेच आपल्याला तिथपर्यंत जायचंय. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो म्हणतो काहीतरी विचार करायला हवा. विचार करता करता त्या सज्जनाला ते म्हणतात, तुम्ही इथे थांबा काका. आम्हाला एखादा विचार नीट नाही सुचला तर तुम्ही आम्हाला सांगा. सदा संगती सज्जनांची धरावी. तो ज्ञाता होता. तो म्हणे हां, बरोबर आहे. मग थोडे दिवस मध्ये जातात, फार कथा न लांबवता मी म्हणेन, की मग त्यांच्या लक्षात येतं, की एकादशीच्या दिवशी दुपारी कळसाची सावली जिथे ठेवली पडते, तिथे मी गुप्तधन ठेवलेलं आहे. हा निष्कर्ष त्यांनी काढला बुद्धीच्या जोरावर. ते नंतर तिथे खड्डा खणून पाहिला, तर तिथे अमाप संपत्ती होती. ही खणण्यासाठी त्यांना श्रम घ्यावे लागले. आपल्यालाही साधन चतुष्टयाचे श्रम आधी घ्यावेच लागतात. त्याशिवाय मन निर्मळ होत नाही, चित्तशुद्धी होत नाही. मग चित्तशुद्धीमध्ये त्या परमात्म्याची सावली पडते आणि त्याचं दर्शन आपल्याला होतं. आणि ते दर्शन त्यांना तिथे झालं. त्या गुप्त धनाचं दर्शन झालं. पण मग त्यांच्या लक्षात आलं, असं बसून आपल्याला चालणार नाही. आपली शेतीवाडी आहे, ती सगळी तशीच वाया गेलेली आहे. तिथे पीक आपण कधी काढलं नाही. हे खणल्यामुळे त्यांना तेही लक्षात आलं आणि त्यांनी शेतीवाडी बघणं, मग हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा होत गेली. जेव्हा सदा संगती सज्जनांची धरावी, पण तत्पूर्वी भगवंत आपल्यावर दुःखाचे त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला. बघा या सगळ्या पहिल्या सगळ्या याचा सारांश आपण घेत गेलो तर आपल्या लक्षात येतं, जो त्रिविध तापे पोळला ही मुलं सुद्धा दुःखाने अतिशय पीडित झालेली होती. काय करावं सुचेना. सदा संगती सज्जनांची धरावी ती त्यांना मिळाली. गुरुकृपा झाली किंवा ते ज्ञान त्यांना मिळालं आणि मग आपोआपच ते सत्कर्माला प्रवृत्त झाले. मग अशा तऱ्हेने आपल्याला सुद्धा हा प्रवास करायचा आहे, म्हणून ही गोष्ट आहे. आणि ही गोष्ट म्हणजे समर्थांच्या ह्याच्यातली पण पुराणात अशी गोष्ट सांगितली जाते. मग हे विचार आणि हास्य, बुद्धी या सगळ्या गोष्टीचा आपण चांगल्यासाठी उपयोग करायचा आहे. आणि संतांना हे सार जे आहे, जे ईश्वराने चोरून ठेवलंय, ते त्यांनी चोरून ठेवलंय असं संतांना वाटत नाही, कारण त्यांना त्यामागचं सारच दिसत दिसत राहतं. आम्हाला ते सार दिसत नाही. हा त्यांच्या आणि आमच्या दृष्टीमधला फरक आहे. मग त्यांची ज्ञानदृष्टी आहे, आमची चर्मचक्षूंची दृष्टी आहे, असं आपणच आपल्याला लेबल लावून घेतो. मग आम्हाला ही ज्ञानदृष्टी काय येऊ शकत नाही? तेही आमच्यासारखे हाडामासाचेच आहेत ना. त्यांच्यातही आमच्यात साम्य आहे ना. हेही आपल्याला पूर्वी सांगितले. संत सज्जन आणि आपण यात व्यक्ती म्हणून काहीही फरक नाही. काहीही फरक नाही, म्हणजे ते खातात पितात, आम्ही खात. प्रत्येक गोष्टीत फरक पण आहेच.
फरक नाही असं आम्ही म्हटलं तर खाणं पिणं त्यांना लागतं, आम्हालाही लागतं. निजणं, झोपणं, उठणं हे नित्यव्यवहार त्यांनाही लागतात, आम्हालाही लागतात. पण त्यांच्या करण्यात, त्यांच्या आचरणात आणि आमच्या आचरणात, आमच्या करण्यात खूप फरक आहे. तो फरक काढण्यासाठी चित्तशुद्धी व्हावी लागते. तो फरक काढण्यासाठी आपल्याला त्या प्रत्येक सज्जनांच्या सहवासात आपण राहिलं की आपोआप आपल्या मनाची चित्तशुद्धी होऊन त्यातलं सार काय, असार काय हे कळायला सुरुवात होते. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी असं दिसतं, असं आपल्याला संत सांगतात. कारण दिसायला ते आपल्यासारखेच आहेत, पण जसं त्यांना सदा सर्वत्र एकच तत्व दिसतं. दारू प्यायलेल्या माणसाला आणि आपल्यामध्ये फरक आहे. दारू प्यायलेल्या माणसाला एकाचे दोन दिसायला लागतात. आम्हाला एकाचे दोन दिसत नाही. देव, दानव आणि मानव. त्या दारू प्यायलेल्या माणसाला एकाचे दोन दिसतात, म्हणजे त्याचा भ्रम अगदी रसातळाला गेलेला असतो. मनुष्य प्राण्याला तो भ्रम तसा झालेला नसतो, पण त्याला हे दृश्य विश्व खरं वाटत असते. आणि संत सज्जन जे आहेत त्यांना मात्र या चराचरामागे लपलेलं ते परमात्मा तत्व दिसतं. असं देव, दानव आणि मानव. मानव हा मध्ये आहे. आपण कोणत्या दिशेला जायचं हे आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी भगवंतानी आपल्याला बुद्धी दिलेली आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे इथे, की जीवनात असार सोडून द्यावे आणि सार घ्यावे. इथे आपण जर त्यांची प्रस्तावना बघितली, सार शोधन, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, जीवनात प्रत्येक ठिकाणी असार सोडून सार घ्यावे आणि सार हे निश्चित करावं लागतं आणि ते निश्चित करण्याचं काम बुद्धीचं आहे. त्यामुळे बुद्धीला गंज येऊ देता कामा नये आणि या बुद्धीने त्याचा विचार विवेकाने करणं याला सारासार विचार असं म्हणतात. एक हा विचार केल्यानंतर साराच्या नादी लागून असाराच्या तावडीतून सुटण्याच्या धडपडीला किंवा प्रयत्नांना परमार्थ साधना असं म्हणतात. मग आपल्याला आधी परमार्थ साधना करावी लागते, तेव्हा देवदर्शन होतं आणि देवदर्शन झाल्यावर त्याच्याशी एकरूप होणं हा नंतरचा टप्पा आहे, असं मगाशी मी म्हटलं. त्यानुसार त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर हे सार गुप्त आहे, असार प्रगट आहे. त्याच्यासाठी जे अनेक दाखले दिले तेही आपण बघितले आणि म्हणून आता आपल्याला सारच पाहायचंय. पण मग सार पाहायचं, मग काय करायचं? तर काही वेळेला आपल्याला आपल्या विचित्र कल्पना असतात त्याच्याबद्दल, की मला आता भगवंताच्या मार्गाला जायचंय, मला तर त्याचंच दर्शन घ्यायचंय, मला दुसरं चांगली म्हणजे ही इच्छा चांगली आहे, वासना चांगली आहे, वासनाच आहे, पण चांगली वासना आहे, चांगली इच्छा आहे, जरूर ते करायला हवं. पण काही वेळेला आपल्यामध्ये भ्रम निर्माण तिथे सुद्धा होतात. आपल्याला वाटतं संसार प्रपंचाचा त्याग करून द्यावा, केशरी वस्त्र, भगवी वस्त्र घालावीत, सगळ्या ह्या दागदागिन्यांचा त्याग करावा. हे करण्याची काही गरज नाही. हा वरवरचाच दिखावा नाही का? हे दृश्य स्वरूप आहे. आपलं मन बदलणं हे महत्वाचं आहे. अंतरसाधना त्यासाठी महत्वाचं आहे, असं आपण नेहमी आपल्याला सांगत असतो. म्हणून समर्थ लगेच ते सांगतात, की साधारण प्रापंचिकाच्या मनात येईल की आता हे सगळं सोडून द्यावं. सोडून देण्याची काहीही गरज नाही. हे लगेच इथे समर्थ आपल्याला सांगतात. ते म्हणतात, संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता, विचारेची होय श्रीराम. विचाराने, आणि विचार आपण बुद्धीच्या सहाय्याने करतो. ती बुद्धी आपल्या आत्मप्रवृत्त बुद्धी असावी लागते. ते महत्वाचे. आत्म्याकडे वळणारी बुद्धी असावी लागते, बाह्य दृश्याकडे वळणारी बुद्धी उपयोगी नाही. व्यवसायात्मिका बुद्धी गरजेची आहे. ती ती बुद्धी असणं, आत्मज्ञान प्राप्त करण्याची बुद्धी असणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय, हे विचारायची होत, हे प्रचितीचे बोलणे, असं त्यांनी पुढे म्हटलंय. हे प्रचितीचे बोलणे, विवेक प्रचित पाहणे, प्रचित पाहे तो शहाणे, अन्यथा नव्हे श्रीराम. समर्थ नेहमी प्रचितीचे बोलणे याच्यावरती फार भर देतात. त्यांनी या सगळ्याची प्रचिती घेतलेली आहे आणि ती प्रचिती घेऊन, अनुभव घेऊन, अनुभवपूर्ण ते आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगतात. आणि त्यामुळे हे त्याच्यासाठी साक्षेप पाहणे असंही ते नेहमी म्हणतात. त्याच्यामध्ये उद्योगशीलता पाहिजे.
मला करायचंय 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 असं आपण फार म्हणतो. मला रोज सकाळी फिरायला जायचंय फिरायला जायचंय फिरायला जायचंय असं मी म्हणते. पण अंथरुणामध्ये जेव्हा पडलेली असते तेव्हा असं वाटतं, राहू दे, आज जरा जास्तच थंडी आहे. मग उद्या काय जरा पाऊसच आहे. अरे बापरे, ऊन पडलं वाटतं, मग नको. म्हणजे आम्हाला नकारासाठी अनेक कारणं मिळतात. म्हणजे आपली बुद्धी जरी तशी, प्रचितीचं बोलणं त्यांनी का म्हटलेलं आहे, कारण आपल्याला बुद्धी तशी प्रेरणा देत असली तरी सुद्धा आम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही. बुद्धीच्या दृष्टिकोनातनं आपल्याला प्रयत्न पण करावे लागतात. हे साक्षेप पाहणे ही उद्योगशीलता आहे. आणि मग विवेक वैराग्य आपल्यामध्ये निर्माण होतं. विवेकपूर्ण वैराग्य. त्याच्याबद्दल आणखीन एक सांगते. असं काही नाहीये की काही त्याग कर, संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडता काहीही याचं करण्यात येत. प्रपंचात आपण राहतोय, आपण मुलाबाळांमध्ये राहतोय. प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ करावा, हेही तितकंच खरं आहे. पण प्रपंच सुखे करावा म्हणजे सुखाने करावा नव्हे, सुखासीन व्हावं असं नाही, तर त्या सुखामध्ये राहून करावा, आनंदात करावा, समाधानाने करावा. जे आहे ते भगवंताचं देणं आहे असं समजून ते करावं. हे संसार त्याग करण्याची काही गरज नाहीये. आणि ते त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलंय, संसार त्याग न करता विवेकाने सुद्धा आपल्याला परब्रह्माचा अनुभूती घेता येते. त्यामध्ये का अशी खात्री समर्थ देतात हो. अशी समर्थ जेव्हा खात्री देतात तेव्हा ते खरंच असतं. ही कोणी ऐऱ्या गैऱ्याची मंत्र्या संत्र्याची निवडणुकांपुरती दिलेली ग्वाही नाहीये. ही समर्थांची ग्वाही आहे. त्यामुळे याची जन्मी याची डोळा आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेता येतो. मोक्ष म्हणजे बंधनातनं सुटणं. मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. मोक्ष म्हणजे बंधनातून सुटणं, म्हणजे स्वैराचार नाही. अनेक गोष्टीच्या अनेक छटा त्याला आहेत. वैराग्य म्हणजे स्वैराचार नाही. मोक्ष म्हणजे स्वैराचार नाही. विवेकयुक्त वैराग्य हे महत्वाचं आहे. त्यामुळे पण परमार्थापासून दूर जाण्याचं काही गरज नाही. त्यासाठी प्रपंच सोडण्याचं काही गरज नाही. हे सगळे प्रचितीचे बोल समर्थांनी आपल्याला सांगितले. अंगाला राख फिसून फासायची, वेगवेगळे वस्त्र घालायची, याला काही गरज नाही त्याची. अगदी आपण व्यवस्थित राहावं, नीटनेटकं राहावं, आपल्या राहण्याने दुसऱ्याला आनंद व्हावं, इतकं चांगलं आपण राहावं. पण म्हणून मला हीच साडी पाहिजे आणि तीच अमकं पाहिजे अशीही गरज. आपलं सौंदर्य, आपली बुद्धिमत्ता आपल्या चेहऱ्यावरनं प्रगट होते, तेच खरं आपलं सौंदर्य आहे. ते असार नाही, ते सार आहे. हे बाह्य रूप जे आहे ते असार आहे. त्यामुळे बाह्य रूपावरती आपण जायचं नाहीये. आणि ह्या परमार्थ मार्गाला लागायचं असेल तर कर्म, भक्ती, योग असे अनेक मार्ग आपल्याला सांगितलेले आहे. कर्म, भक्ती, ज्ञान, योग वगैरे सगळे. पण त्यासाठी संसार त्याग करायची गरज नाही. कारण परमार्थ ही काही म्हणजे अनाकलनीय गोष्ट नाहीये खरं म्हणजे. आपण ती उगीच गूढ बनवून ठेवलेली आहे, अद्भुत बनवून ठेवली आहे, पण तशी नाहीये. तर आपल्याला न जावे लागे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. त्याच्यासाठी वनात जायची पण गरज नाही. आपल्याच घरात आपल्याला नारायण भेटायला येतो. कारण तो म्हणतो ना, की जिथे माझं भजन चालू आहे तिथे मी येतो. मग आपण काय सारखं भजन करत बसायचंय का? नाही. सतत भजन करत राहिलो तर प्रपंच कसा करणार? पण प्रपंच करता करता आपल्याला भजन करता येतं. प्रपंच करता करता त्यातल्या सगळ्या गोष्टी अनुभवताना, त्यातली सगळी सुख उपभोगताना, त्यातली सगळी दुःख उपभोगताना आपल्याला त्या परमेश्वराच्या अनुसंधानात राहता येतं. आणि त्या अनुसंधानात राहिलं की आपल्याला आपोआपच त्या आनंदाचाही अतिरेक आपण करत नाही आणि दुःखाचाही अतिरेक आपण करत नाही. समन्वय साधण्याची बुद्धी आपल्याला येते. म्हणून प्रपंच आणि परमार्थाचा समन्वय साधणं ही सुद्धा एक प्रकारची, कारण प्रपंच म्हणजे परमार्थाची प्रयोगशाळा आहे, असं गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणतात. मग ही प्रयोगशाळा आहे, तिथे वेगवेगळे प्रयोग आपल्याला करता येतात. काही वेळेला आपण सुखामध्ये एवढे अधीन होऊन जातो, मग लक्षात येतं की इतकं होऊन चालणार नाही. कारण हे सुख जे आहे वरवरचं, ते आपल्याला शाश्वत नाहीये, कायमस्वरूपी नाही. कधीतरी दुःख पण येणारच आहे. म्हणून इथेच थांबायचंय. आज मैं नीचे, आज मैं ऊपर असं उडायचं पण नाहीये. त्याचा आनंद भोगायचा आणि तिथेच थांबायचंय.
त्याचं दुःखही भोगायचंय, पण त्याचाही अतिरेक करायचा नाहीये. कारण ते आपल्याला आपल्या नशिबाने मिळालेलं दुःख आहे. आपणच आधी निर्माण केलेलं दुःख आहे. जी बीज रोवलेली आहेत तीच आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, कोणीच नाहीये, आपणच आपले आहोत. हे लक्षात ठेवून आपण त्याप्रमाणे वागायला पाहिजे. हे जे समन्वय साधणं आहे तो प्रपंचामध्ये साधता येतो, आणि म्हणून प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. मग हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोक्ष ही मेल्यानंतर मिळणारी नाही, तर मोक्ष हा आपल्याला याची देही याची डोळा संसारात राहून प्राप्त करता येतो. येण्याची येची जन्मे येण्याची काळे, संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे, स्वरूपाकारे श्रीराम. देहीच विदेही होणे, करून काहीच न करणे, जीवन मुक्ताची लक्षणे, जीवनमुक्त जाणे श्रीराम. आपण जीवनमुक्त विदेही वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये उगीच शब्द पांडित्याच्या दृष्टीने करत बसतो. सगळे शेवटी आत्मस्वरूपाला मिळालेलेच असतात. कोणाला विधेयी म्हणतो, कोणाला जीवनमुक्त म्हणतो, कोणाला संत म्हणतो, कोणाला ज्ञाता म्हणतो. पण हे जे ज्ञाता म्हणजे ज्ञानी, आत्मज्ञानी म्हणतो, ब्रह्मभू झालेले असे म्हणतो. तर तशा पद्धतीने नावं वेगवेगळी आहेत. ही नामरूपात्मक दृष्टीमध्ये आपण गुंतून पडायचं नाही. ते सगळे आत्मज्ञानीच आहेत. त्यामुळे विवेकाने विचाराने जर याचा विचार केला, तर सारासार नित्यानित्य आत्मानात्म असा सगळा विचार केला, तर संसारात राहून सर्व सार्थक आपल्याला सार्थक करता येतं. म्हणजे याची देही याची डोळा मुक्ती प्राप्त होते. आता एकनाथ महाराजांनी संसार केलेला आहे, तुकाराम महाराजांनी संसार केलेला आहे, जनाबाई, चोखा महाराज, कितीतरी लोकांनी संसार केलेले आहेत. असे अनेक सत्पुरुष आहेत ज्यांनी संसार केलेला आहे, त्रिविध तापामध्ये पोळलेले आहेत. त्यानंतर त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलेले. मग ते जर संसारात राहून हे सगळं करू शकतात, तर आपण का नाही करू शकणार, असा प्रश्न समर्थांनी विचारलाय. म्हणून ते म्हणतात, संसार त्याग न करता सुखे करावा प्रपंच, अशा गोष्टी ते आपल्याला सांगतात. आणि म्हणून वेगवेगळे संतही आपल्याला अशाच पद्धतीने भारुडातनं याच्यातनं भजनातनं नेहमी सांगत असतात की ठीक आहे, घरात तेच सगळे परमेश्वर आहेत, मीही परमेश्वर आहे. अशा तऱ्हेने आपण आनंदात राहायला लागलो की आपल्या भोवती आनंदाचं वलय येतं, आणि आनंदाचं वलय आपल्या भोवती आल्यानंतर आपोआपच आपल्या भोवती असणारी माणसंही आनंदात राहायला लागतात. हा आनंद वेगळा आहे. आत्मतृप्तीचा आनंद मिळवणं महत्वाचं आहे, आणि तो आपण संत सज्जनांच्या सहवासामध्ये मिळवू शकतो. ती म्हणजे आपोआपच आपल्या वागण्यामध्ये परिवर्तन होतं, आपल्या मनोधारणेमध्ये परिवर्तन व्हायला लागतं, आणि आपल्यामध्ये जे परिवर्तन होतं त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या वातावरणात, समाजात असो, कुटुंबात असो, तोही व्हायला लागतो. एखादी व्यक्ती बघा ना, आपण जर अशा अनेक उदाहरणं देता येतील की अशी एखादी व्यक्ती आपल्या सहवासात येते की तिच्याकडे बघितलं तरी आपल्याला आनंद होतो, तिला भेटल्यावर आपल्याला कुठेतरी ऊर्जा प्राप्त होते. अशा अनेक व्यक्ती आहेत. आपले सद्गुरू तर आहेतच, संत तर आहेतच, देव तर आहेतच, पण अशा व्यक्ती सुद्धा काही संत रूपाने आपल्यामध्ये येतात. अशा अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात. म्हणून संत सज्जन म्हणजे अगदी संत रूपाला गेलेलं नाही, चांगली व्यक्ती जी संतत्वापर्यंत पोहोचलेली आहे अशी व्यक्ती. आता अशा व्यक्ती भेटल्यानंतर आनंद होतो. पण म्हणून असं नाहीये, मी माझ्याच ह्याच्यातलं एक अतिशय संत स्त्री म्हणजे काही प्रश्नच नाही, त्याबद्दल वादच नाही. अनेक लोक तिचे अनुयायी वगैरे आहेत. त्यांना एकदा मी थिएटरमध्ये बघितलं. म्हटलं अगं बाई, आणि प्रापंचिक होत्या हं. पण त्यांना ते शिवभक्त होत्या अतिशय. त्यांचं संपूर्ण दिवसभर अनुसंधानात असायच्या. अगदी व्यवस्थित राहायच्या. म्हणजे वर राहताना जर आपण बघितलं तर व्यवस्थित, म्हणजे मॅचिंग एखादा दागिना सगळं व्यवस्थित राहायच्या. त्या आल्या की प्रसन्न वाटायचं. म्हणजे जे आमच्यासारखे आध्यात्मिक नव्हते त्यांनाही प्रसन्न वाटायचं, आम्हालाही प्रसन्न वाटायचं. आमची पाहण्याची दृष्टी वेगळी आणि त्यांची पाहण्याची दृष्टी वेगळी. पण तरी दोघांनाही प्रसन्न वाटायचं, कारण प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांना थिएटरमध्ये नाटकाला बघितल्यानंतर मला आश्चर्य, अरे आध्यात्मिक,
आणि या नाटकाला आणि सिनेमाला जातात. त्यामुळे हा प्रपंच आहे आणि तो प्रपंच करायचा, त्याच्यातला आनंद घ्यायचा आहे. पण म्हणून दरवेळेला मला तिथेच जायचंय असं नाहीये. मला माझं अनुसंधान माझं आहेच आहे. त्याच्यातच मी राहते. पण प्रपंचातल्या लोकांना सुद्धा मला नाराज करायचं नाही. हेही तितकं, कारण ती नाराज होऊन माझं प्रपंचही नीट होणार नाही. दुसऱ्याचे अंतर जाणावे. आई हे तुला नाटक आवडेल कारण हे छान नाटक आहे, तू चल. असं म्हटल्यावर नाही कशाला म्हणायचं, व्यवस्थित नटावं, थटावं आणि जावं. काही बिघडत नाही. ह्या कसल्या परमार्थ करणार? असा मनात शंका सुद्धा आणायची गरज नाही. कारण ती आपली शंका कुठे येते? आपल्या मनोवृत्तीमध्ये येते. आपलं मन जर शुद्ध असेल, आपलं चित्त जर शुद्ध असेल, तर आपल्याला लगेच लक्षात येतं हे प्रापंचिक आहे. पण हे प्रापंचिक असलं तरी प्रपंच आणि परमार्थाचा मेळ साधण्यासाठी गरजेचं आहे. म्हणून त्या आल्या तरी हरकत नाही. हा आपोआपच उलगडा होत गेला. हा प्रश्न पडावा काय आणि दासबोधातला हा समास वाचावा काय, आपोआपच समजून जातं की याला नावं ठेवण्याची गरज नाही. पण नावं आपल्याला पटकन ठेवता येतात, पण नाव कमवायला आपल्याला वेळ लागतो, हे लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून इथे सदा संगती सज्जनांची धरल्यानंतर चित्ताची मनोधारणा बदलणारच. आणि म्हणून त्यांनी म्हटले, देहीच विदेही होणे, करून काहीच न करणे जीवनमुक्त. ही जीवनमुक्ताची लक्षणं आहेत. पण त्याची संगत मिळाली तर आपलंही जीवनमुक्त होण्याची शक्यता आहे ना. नाही कसं म्हणणार? त्याच्या संगतीत राहा असं म्हणून संसार सुखात राहून संसार मनापासून करायचंय, प्रेमाने करायचंय, पण पद्मपत्राप्रमाणे अलिप्त पण राहायचंय. मध्ये मध्ये ढवळाढवळ करायची नाही. शांतपणे साक्षी रूपाने पण संसार करता येतो. ही साक्षी रूपाने संसार करायची सवय लागली, प्रपंचामध्ये साक्षी रूपाने राहण्याची आपल्याला सवय लागली, की आपोआपच आपल्याला त्या परमेश्वराला जो साक्षी रूपाने सगळीकडे पाहतोय त्याच्याशी एकरूपता निर्माण होते. सजातीय द्रव्याशी असं म्हटलेलं आहे, ते दोन्हीच एकाशी मिसळून जातात. विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे असं समर्थ सांगतात पुढे. तर आपण त्याच्याशी सजातीय होण्यासाठी त्यांचे गुण आपल्यामध्ये बाणवायला पाहिजेत. आणि त्यांचे गुण आपल्यामध्ये परब्रह्माचे जर बाणवायचे असेल तर संत सज्जनांची संगत हवी. आणि संत सज्जनांची संगत मिळाली की ते गुण आपण आपल्या अंगात बाणवतो. आणि आपल्यात ते गुण बाणल्याशिवाय, ती तशी मनोधारणा तयार न झाल्याशिवाय आपल्याला त्याचं दर्शन होत नाही. म्हणून ती सगळी तयारी आता आपल्याला करायची. सार जे आहे ते घ्यायचंय, असार आहे ते सोडून द्यायचंय. आणि म्हणून भारुडात सुद्धा एका म्हटलेलं आहे की त्या भारुडामध्ये ती बाई त्यांना सांगते, दोघांचं लग्न झालंय, नवीन संसार सुरू झालाय. ती म्हणते, तुम्हा सांगते वेगळं निघा, तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. इथे आता ती बाई त्यांना सांगते, अरे वेगळं तर हो, पण दोघं वेगळं राहू, पण दोघं छान संसार करू. काय तू या सगळ्या लोकांमध्ये गुंतून बसलाय, माझी आई, माझा बाप, माझी बहीण, माझा मुलगा, पण दोघं वेगळं निघू. पण शेवटीच हे बरोबर वाटताना भारूड असं आपल्याला वाटतं की हे काय भलतंच सांगितलंय, म्हणजे प्रपंच मोडायचा की काय, हा संसार सोडून द्यायचा की काय, या सगळ्यांना बाजूला सारायचं म्हणजे काय, वेगळं विभक्त कुटुंब पद्धती सुरू करायची की काय. तसं नाहीये. या सगळ्यात राहून तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. द्रष्टा या दृष्टिकोनातनं तो बघा, म्हणजे लक्षात येईल की त्याच्यात मजा आहे. हे माझं नाहीये, पण मी इथे करायला आलोय म्हणून यातला आनंद दुःख मला भोगायचंय. असं वेगळं निघून संसार बघा, हे द्रष्टा स्वरूप बघणं आहे. त्यामुळे त्या द्रष्ट्याला जर आपल्याला पाहायचं असेल तर आधी आपल्याला आपल्या अंगामध्ये द्रष्टा बुद्धी निर्माण करायला हवी, हे निश्चित आहे. आणि ती झाली तरच आपण देही असून विदेही होऊ शकतो किंवा जीवनमुक्त होऊ शकतो. मग जीवनमुक्त होण्यासाठी आधी काय करायला पाहिजे, हे एक 5-7 मिनिटात बघू आणि आपण थांबू. म्हणजे त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, म्हणजे सगळंच आपल्याला एका दमात जमतं असं नाही. त्यालाही अनंत जन्मीची साधना आणि लागतेच. आणि ती साधना आताही संसारात राहून करावी लागते, तरच हे शक्य होतं. म्हणजे काय, निषिद्ध कर्माचा त्याग करणं साधी गोष्ट आहे. त्यामुळे म्हटलं तर साधी आहे, म्हटलं तर नाही. काया वाचा मने करणं हे आणखीन पुढचा टप्पा आहे. निषिद्ध गोष्टांचा त्याग करणं म्हणजे मी काय आता कुणाचं खून करायला जाणार नाही, हिंसा आहे, कपट आहे, अभक्षभक्षण आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला. अशा अनेक गोष्टी ज्याला आपण म्हणतो की निषिद्ध करून त्याचा त्याग करणं.
आता हिंसा करणार नाही, पण कपट काही वेळेला आता आजकाल काय झालंय, त्या सिरियल मधनं एवढी कपट कारस्थानं दाखवतात आणि अशा सिरियल बघण्याच्या मनावरती तसाच परिणाम होतो. मग एखादी व्यक्ती समोरची चांगलं कार्य करत असेल किंवा काही, आता समजा एक उदाहरण देते म्हणजे लक्षात येईल. मी पूर्वीच्या काळी असे कट्टे वाडे वगैरे होते, तशा संदर्भात आता फ्लॅट मधनं तसं काही नसतं, पण खाली गार्डन मध्ये कट्टा आहे, किंवा बाक आहे, त्याच्यावरती मी बसले आणि माझी सून आणि तिची मैत्रीण बाहेर तिकडे गेटच्या बाजूला जाऊन काहीतरी बोलत होते. मी म्हटलं काय बाई ह्या दोघी बोलतायत. कपट कारस्थान मनात, कारण नुकतीच सिरियल पाहिलेली असते ती, काय कौटुंबिक भांडाभांडीची, जोरजोरात भांडतात वेगवेगळे दागिने घालून, तसली ही सिरियल पाहिलेली असते. आणि मग त्या सिरियल मधलं बघून माझ्या डोक्यामध्ये, दिवसभर बघितले ना, त्यामुळे माझ्या डोक्यात तेच विचार, ही नक्की काय सांगते मैत्रिणीला, ही नक्की काय सांगते सून मैत्रिणीला, काहीतरी नक्की माझ्याविषयी बोलत असणार, बरं वाईट बोलत असणार, असे विचार माझ्या मनात यायला लागतात. आणि मी त्याच दृष्टिकोनातनं बघायला सुरुवात करते. आणि नंतर मग मला कळतं कधीतरी, की ती तिला विचारत होती, "हो का? माझ्या सासूबाईंना पण डायबिटीस आहे." मग एखादे चांगले डॉक्टर आहे, नुकताच डिटेक्ट झालाय. पण आपलं आत्तापासून केलेलं बरं ना, त्यांनी औषध पाणी, म्हणजे मग पुढे वाढणार नाही. हे सगळे चांगले विचार तिच्या मनात असतील, हे माझ्या मनात पण येते. कारण माझ्या मनावर एवढे परिणाम झालेले आहेत त्या सीरियल ज्या असतात त्याचे, डेली सोप त्याच्यामध्ये. तर ते, ही मनोधारणा जी आहे ना, ती बदलणं म्हणजे काय? हे वाईट विचार नष्ट करणं. मग इथे काही हे मानसिक पातळीवरती दूर झाले पाहिजेत. नुसते शाब्दिक पातळीवरती दूर होऊन चालणार नाही. मानसिक, काया, वाचा, मने ते झाले पाहिजे. मग हे चांगले विचार माझ्या मनात का नाही आले? कारण माझी मनोधारणा तशी नव्हती. दिवसभर ते पाहून माझ्या मनावर तेच बिंबलं होतं. मग अशा पद्धतीने आपली विचारांची पद्धत, मग सदा संगती सज्जनांची धरली की काय होणार? आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी सद्बुद्धीच निर्माण होणार, सद्विचारच निर्माण होणार, सत्कर्मच करणार. म्हणजे निषेध निषिद्ध कर्माचा त्याग करण्याची गरजच भासणार नाही, अशी आपली मनोधारणा तयार झाली पाहिजे. जे कर्म करू ते सत्कर्मच करू, चांगलंच कर्म करू, मनात विचार आणू ते चांगलेच विचार आणू, आणि असे चांगले विचार आणले की आपोआपच तसंच कार्य घडायला लागतं. काम्य कर्माचा त्याग करणं हा दुसरा भाग आहे. काम्य कर्म म्हणजे काय, जप केला मी ते, काय इतक्या कोटींचा जप करायचा ठरवलंय, कारण का मला अमकं अमकं मिळालं पाहिजे, हे काम्य कर्म. मी 21 चतुर्थ्या करायचं ठरवलंय, कारण माझ्या मुलाला चांगली बायको मिळावी, हे काम्य कर्म थोडक्यामध्ये. काम्य कर, तू जप कर ना, काय द्यायचं ते परमेश्वर देईल ना तुला. निष्काम कर्म करणं हे जास्त महत्वाचं आहे, काम्य कर्म कधीही करू नये. त्यामुळे पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ वगैरे ही पूर्वापार परंपरा आहे, हे सगळे काम्य कर्म आहेत. यज्ञ, दान, तप, उपासना जे काही कराल, त्याच्यामध्ये कुठलीही इच्छा नको, निष्काम कर्म करायला पाहिजे. लोकसंग्रहार्थ ज्या वेळेला आपण एखादं कार्य करतो, की ही त्यावेळेला सुद्धा भगवंताची इच्छा ठेवणं महत्वाचं आहे. ही भगवंताची इच्छा असेल तर तो करेल, हीच भावना ठेवावी लागते. पण लोकसंग्रहार्थ एखादं कार्य केलं, लोकहिताचं कार्य केलं, तर त्याला काम्य कर्म म्हणत नाही. हे लोकांसाठी, लोकांच्या चांगल्यासाठी असं केलेलं असतं. इथे आणखीन एक गोष्ट म्हणजे तृष्णेचा त्याग. ईषणा, तृष्णा, लोकेशणा, वित्तेषणा, पुत्रेषणा, दारेषणा, प्रसिद्धीची हावस सगळीकडे असते. अशा वेळेला ही जी तृष्णा आहे ना, 8 सिद्धी मिळाल्या तरी प्रसिद्धी लागते, अशी काही लोक पाहिलेली आहेत. मग प्रसिद्धीची हाव सोडणं हे तृष्णेचा त्याग आहे. लोकेशणा, वित्तेषणा वगैरे सोडून देणं. आणि आणखीन एक गोष्ट, आपल्या सुखस्वार्थाकरता दुसऱ्याकडून सेवा करून घेणं. आपल्याला होत नसताना दुसऱ्याने आपली सेवा केली तर त्याला भरपूर आशीर्वाद द्यावेत, की ह्याने माझी सेवा केली, मनापासून याचं भलं हो, हीच मी इच्छा करते. याचं जे हिताचं असेल ते हो, ही इच्छा करणं चांगलं. कारण मला आता काही होतच नाहीये, त्यांनी माझी सेवा केली. पण सुखस्वार्थाकरता दुसऱ्याकडून सेवा करून घेणं हे कधीही करून घेऊ नये. म्हणजे मला आनंद होतोय दुसऱ्याने माझी सेवा कराय, माझे पाय दाबाय, काही गरज नाहीये पाय दाबायची, तरी तू दाब रे पाय. कशासाठी? तू तुझ्या पायावर चढ, पाय दुखण्याचं कारणच नाहीये. म्हणजे तू तुझ्या आत्मानंदामध्ये राहा. तुला एखादी व्याधी असेल तर त्या व्याधीचा सुद्धा आपल्याला विसर पडतो.
आणि भगवंत सुद्धा त्याच्या कर्माच्या वेळेला ती प्राप्ती आपल्याला करून देतो. ती व्याधी तो मध्ये आणत नाही. अशी ही मनोधारणा आपली तयार होते. या कर्तव्य कर्माचा आळस कधी करायचा नाही आणि काम्य कर्म कधी करायची नाही. आपल्या सुखस्वार्थासाठी लोकांकडनं सेवा करून घ्यायची नाही. उलट देवाची सेवा करा असं त्यांना सांगायला काहीच हरकत नाही. आणि कामेच्छा किंवा फलेच्छा याचा त्याग करायचे. कर्तव्य कर्म करायचे, त्यावेळेला आळसाचा त्याग करायचे. पण भयंकर आळस येतो आपल्याला हे सगळं करताना, कर्तव्य कर्म करताना. खरं ती आवश्यक असतात, पण ती करताना आपण काम चुकार करतो, पणा करतो. तसं करू नये. तसंच ईश्वर भक्ती करताना आळस करू नये. ईश्वर भक्तीमध्ये सुद्धा आळसाचा त्याग करावा लागतो. ईश्वर भक्तीमध्ये सुद्धा कामनेचा त्याग करावा लागतो. आणि म्हणून ह्या देह हे साधन आहे हे लक्षात ठेवून आपण त्या देहाची व्यवस्थित निगराणी सुद्धा किंवा ते व्यवस्थित ठेवण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न जरूर करावा. अस्ति जायते वर्धते विपरिणमिते नश्यते, हे सगळं विकार आपल्याला लागू आहेत, त्याप्रमाणे शरीर खालावत जातं, त्याबद्दल वाद नाही. पण तरी सुद्धा ते जास्तीत जास्त अध्यात्माकडे प्रवृत्त करून या सगळ्या वृत्तींचं निवृत्ती होणं हे महत्वाचं आहे. आणि ह्या कर्मामध्ये कायम विरक्ती किंवा वैराग्य असणं गरजेचं आहे. मी केलंय मग मला हे मिळालं पाहिजे, मी केलंय मग मला ते मिळालं पाहिजे, हे अपेक्षा ठेवायची नाही. आपलं कर्तव्य म्हणून आपण प्रत्येक गोष्ट, मग ती संसारातली असो किंवा परमार्थातली असो, ही करायलाच पाहिजेत. आणि मग तसं करत गेलं की आपोआप सज्जनांच्या संगतीमध्ये हे सगळं मिळतं. म्हणून मोरोपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. म्हणजे इथे ते म्हणतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. मग सदा संगती सज्जनांची धरावी, समर्थ सांगतात. तेच सांगतात, सगळे संत हेच सांगतात. आणि इथे म्हणते कलंक मतीचा झडो. मती म्हणजे बुद्धी, ही तीक्ष्ण बुद्धी आहे. अत्यंत स्मरण बुद्धीचे अनेक प्रकार आहेत. उपनिषदांमध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार, त्याचे अर्थ दिलेले आहेत. आणि ती जी मती आहे तिला कलंक न लाग, म्हणजे ती कायम शुद्ध. व्याभिचारिणी बुद्धी नको, व्यवसायात्मिका बुद्धी हवी. ही दोन शब्द वापरले की आपल्याला, ज्यांनी ज्ञानेश्वरी गीता वगैरे केलेला आहे, आपण अभ्यास अमृतानुभवाचा अभ्यास केलाय, त्यांना हे माहिती आहे. त्यामुळे ही व्यवसायात्मिका बुद्धी हवी, भ्रष्ट बुद्धी नको, व्याभिचारिणी बुद्धी नको. त्यामुळे या बुद्धीला कलंक केव्हा लागतो? जेव्हा ती आपल्या आत्म्याच्या बाजूला दृष्टी न ठेवता बाह्य स्वरूपाकडे वळते, तेव्हा मनाच्या बाजूनी वळायला सुरुवात करते. आणि मन जे व्याभिचारी आहे त्या मनाकडे वळायला सुरुवात करते, तेव्हा त्याला कलंक लागतो. तो कलंक लागू नये म्हणजे बुद्धी सुद्धा शुद्ध बुद्धी असावी लागते. जे विमल तत्वाला जर पाहायचं असेल तर तिथपर्यंत जाण्यासाठी शुद्ध बुद्धी लागते. आणि नंतर ती बुद्धी सुद्धा सोडून द्यावी लागते. कारण ते बुद्धीच्याही, मनबुद्धी त्याच्याही पलीकडे आहे. अशा त्या तत्वाशी एकरूप होताना मात्र आपल्याला तेही सोडून द्यावं लागतं. तर ते एकरूपत्व खूप नंतरच आहे, आत्ताच नाही. त्यामुळे आधी त्याचं दर्शन घेताना बुद्धीच्या तत्वावर, व्यवसायात्मिका बुद्धी, त्याच्यावरून तुर्यावस्थेपर्यंत आपल्याला निश्चितपणे जायचंय. त्या तुर्यावस्थेपर्यंत जाण्याकरता या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्यातलं जे सार आहे ते घेण्याची प्रत्येक वेळेला हंसाच्या बाबतीत म्हणतात निरक्षीर विवेक, तोच आपल्याला करायचंय. त्यातलं सार आहे ते घ्यायचंय, असार आहे ते दूर टाकायचंय. आणि हे दूर टाकायची एकदा सवय लागली म्हणजे ते काही दूर टाकायचं म्हणजे काढून टाकायचं नाही, आपल्या मनाच्या बुद्धीच्या पातळीवरती ते दूर सारायची सवय करून घेणं, हाही एक यातला भाग आहे. तो आपल्याला एकदा जमला, चांगलं तेवढंच घेता. साधं मनुष्यातलं सुद्धा प्रत्येक मनुष्यात चांगला गुण नक्की असतो, पण आपण त्यातला वाईटच बघतो. त्यातला जो चांगला गुण आहे तो घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करणं, हा सुद्धा सारासार विचार नाही का? मग प्रत्येक मनुष्यामध्ये जो चांगला गुण आहे ते त्याचं देवाचं अधिष्ठान आहे. तो चांगला गुण माझ्यामध्ये सामावून घेण्याची माझ्यामध्ये जेव्हा पात्रता निर्माण होते आणि त्याच्यातले दुर्गुण आहेत ते माझ्यात नकोत म्हणून ते बाजूला सारण्याची, आणि ते बाजूला सारताना कोणताही शब्दोच्चार न करण्याची, त्याचे दुर्गुण दाखवण्याची गरज नाही.
ते बाजूला आपल्या मनबुद्धीच्या पातळीवर आपल्याला दूर करता येतात. हा पहिला साधा प्रपंचातला प्रयत्न आहे. आणि मग परमार्थातले प्रयत्न आहेत. मग आपल्याला ते विभूतिमत्व दिसायला लागतं सारतेची घ्यावे म्हटल्यानंतर. तोपर्यंत ते दिसत नाही. असा हा सारासार नित्य अनित्य, नित्य काय अनित्य काय हे आपल्याला पहिल्या 2 दशकांमध्ये सांगितलं. तर सारासार विचार करायला सांगितलं. आणि अशा पद्धतीने एक एक विचार विवेकाच्या पातळीवर करून मनाच्या पातळीवरती हे सर्व दूर सारणं यालाच महत्व आहे. आणि मग ते तत्व आपण आत्मसात करू शकतो, तिथपर्यंत पोहोचू शकतो, देव दर्शन करू शकतो. त्यासाठी सदा संगती सज्जनांची धरावी हे तर महत्वाचं आहेच आहेच. आणि हे सगळं सांगताना कोणतीही वस्तू पाहताना आपल्याला त्रिपुटी लागते. आता त्रिपुटी म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन हे याचा विचार आपण यापूर्वी केलेला आहे. द्रष्टा कोणाला म्हणतात, दर्शन कोणाचं घ्यायचंय, दर्शन घेणारा कोण वगैरे, द्रष्टा दृश्य काय हे सगळं आपल्याला माहिती आहे. ज्या वेळेला आपण मायेमध्ये राहतो तेव्हा ही त्रिपुटी आपल्याला गरजेची असते, ती पाहायचीच असते. पण आत्मतत्वाशी एकरूप होताना आत्मा द्रष्टा आहे पण तो दृश्य नाही. तर तो दृश्य आहे, ते दृश्य ज्याला पाहायचं तो त्याला पाहता येत नाही. मग तो द्रष्टा आहे, दृश्य नाही. जर त्याला पाहता येत नाही मग त्याला कसं जाणायचं? तर त्याला अनुभवायचं असतं. हा अनुभव घेण्यासाठी त्याच्याशी विलीन व्हावं लागतं. हे विलीन होणं हे सार आहे. कारण आत्मा सर्वांचा प्रेरक आहे, तेच सार आहे. बाकी दृश्य आणि हे दिसणारं दर्शन हे खरं नाही. ते सगळं असार आहे. म्हणजे आत्ता जरी त्याचं दर्शन घेण्यासाठी सार काय हे आपल्याला समजलं तरी दर्शन घेतल्यानंतर त्याला पुढचा टप्पा आहे की ते दर्शन सुद्धा असार आहे. त्याच्याशी एकरूप होणं हे सार आहे. हा पुढचा टप्पा फार पुढे आपल्याला सांगितलाय. पण आधी आपल्याला प्रत्येक गोष्टीमधनं असार बाजूला सारून सार विवेकाच्या जोरावर बुद्धीच्या पातळीवरती शोधता येणं गरजेचं आहे. हा टप्पा आपल्याला इथे सांगितलेला आहे. तेव्हा आपल्याला देवदर्शनापर्यंत जाता येतं. हे लक्षात ठेवून मग पुढे हे अवर्णनीय असलेलं असं जे अनिर्वाच्य असलेलं ब्रह्म कसं आहे त्याचा विचार त्यांनी पुढच्या ह्याच्यात मांडलेला आहे. तो आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर.